एक ठाण आणि 125 रुपये आधी येणाऱ्या पैलवानावरती लावण्यात आलेला आहे. अशोक घोडे हातामध्ये असलेला पैलवान एक ठाण आणि 125 रुपये अशोक घोडेवाला यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ठाण आणि 151 रुपयाचा इनाम या पैलवानावरती लावण्यात आलेला आहे. त्याला जोर जातो एक ठाण आणि 151 रुपये पावसाला अशोक घोडे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान अशोक घोडे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ठाण आणि 201 रुपये एक ठाण आणि 201 रुपयाचा इनाम या पैलवानावरती लावण्यात आलेला आहे. चला दुसरी कुस्ती जे पैलवानांच्या कुस्त्या लागलेल्या आहेत त्याने मैदानाचा ताबा घ्यायचा आणि या ठिकाणी आपल्याला खेळ दाखवायचा आहे. चला बाजूला पावसाचा आगमन होते जोरदार हवा या ठिकाणी सुटलेली आहे. कुस्ती लावून घ्या जरा आखाड्याच्या विद्यार्थी थोडंसं कार्य करायचं थोडं थांबायचे. पाऊस मात्र या ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन या ठिकाणी होऊन जरा व्यत्यय होण्यासाठी निर्माण झालेला आहे. ती कुस्ती पंचांनी बघायची आणि सोडवलेली आहे कुस्ती सोडवायची. मैदानामध्ये जी कुस्ती काढलेली आहे पंचांनी लक्ष ठेवायचे. मागच्या कुस्तीवर लक्ष द्या मागच्या कुस्तीवर लक्ष द्या. पंचांनी मागच्या कुस्तीवर लक्ष द्यायचे. पाऊस आलेला आहे पण पाठीमागे जी कुस्ती लागली त्या कुस्तीवरती लक्ष ठेवा जरा. मैदानात कुस्ती चाललेली आहे. पाऊस जरी आला असला तरी कुस्ती मात्र मैदानात चालू आहे. दुसरी कुस्ती त्या ठिकाणी चालू आहे. पंचांनी जरा लक्ष द्यायचे. पावसाने निश्चितच या जरा व्यत्यय आणलेला आहे पण या दोन कुस्ती मात्र ठिकाणी करून घ्यायचे. चला तर पाऊस उघडल्यानंतर परत एकदा आखाड्याला सुरुवात होईल. जर अजून कमी प्रमाणात पाऊस झाला तर परत याच ठिकाणी आखाड्याला सुरुवात होईल आणि कुस्ती या ठिकाणी झाली. चला जो काही इनाम ठरलेला असेल तो इनाम आपण द्यायचा आहे. अजूनही पाऊस इथपर्यंत पोहोचलेला नाही. चला ज्या कुस्त्या ठरल्या त्या लावून घ्या पंचांनी. ज्या कुस्त्या ठरल्या त्या लावून घ्या. डेंडाल आणि काय तरी बघा हाती तटीची अतिशय चपळ अशी कुस्ती मैदानाच्या मध्यावरती जोरदार हवा या दरम्यान सुटलेली आहे. हा मध्यावर घ्या कुस्तीमध्ये घ्या कुस्तीमध्ये घ्या. कुस्तीमध्ये घ्या. शेवटची कुस्ती आहे ना आता नाही लावणार जास्त. हा ही शेवटची कुस्ती होईल. यानंतर आपण थांबणार आहोत कारण वातावरण पावसाचं झालेलं आहे. विजा सुद्धा ही सगळी काळजी घेऊन हा आखाडा या ठिकाणी मला वाटतं आपण थांबून पाऊस जर उघडला तर आपण परत सुरू करू. अन्यथा या ठिकाणी आखाड्याला निसर्गाच्या पुढे आपल्याला नावेलागाने पूर्ण विराम द्यावा लागणार आहे. सर्व या आखाड्यासाठी उपस्थित राहिलेले पैलवान मंडळी यांचं मनापासून या ठिकाणी गावच्या वतीनं धन्यवाद देतो. परंतु नाविलाज असतो या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे यामुळे आपल्याला नाविलाजाने या ठिकाणी थांबावं लागतंय कारण जोरदार हवा सुटलेली आहे. मध्यवर्तीची कुस्ती झालेली आहे.
चला ही शेवटची कुस्ती हो का जरा कुस्ती होऊ द्यावी चला चितपट झालेली कुस्ती आणि सर्वांना मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी